नमस्कार जमलेल्या सगळ्या सुहृद भगिनींनो, आज सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्ही इथे बोलवून माझा जो काही मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभारी आहे. मला विषय देण्यात आला रामायण आणि रामायणातील स्त्री पात्रे. आता स्त्री पात्र निवडायची म्हटलं की रामकथा सुरुवातीपासून काही सांगता येणार नाही. आता आजच्यासाठी मी 2 स्त्री पात्र निवडली आहेत. त्यापैकी एक आहे अहिल्या आणि दुसरी आहे शबरी. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. ज्या वाल्मिकी ऋषींमुळे आज आपल्याला या रामरायासमोर त्याची भक्ती करायचा चान्स मिळाला, त्या वाल्मिकींना वंदन करून आज मी माझं प्रवचन सुरू करते. रामायण सगळ्यांना माहीत असतं, पण वाल्मिकींनी सांगितलेलं रामायण वेगळं आहे आणि वाल्मिकींच्या अनुषंगाने आपल्याकडे जवळजवळ 360 भाषांमधून रामायणं लिहिली गेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रामायण म्हणजे ज्याला आपण लोकरामायण म्हणूया. तुम्हाला गोष्ट माहीत असते, यांना माहीत असते, मला माहीत असते, सगळ्यांना गोष्ट माहिती असते, पण त्या गोष्टीमध्ये जरा जरा थोडाफार काहीतरी फरक असतो. जसं आता यांनी सांगितली की वाल्मिकी हा वाल्या कोळी होता, की तो हत्या करत होता. हे वाल्मिकींनी असं कुठेही लिहिलं नाही. शेवटच्या दिवशी मी सांगेन की जेव्हा सीता धरणी माता जेव्हा धरणीच्या पोटात जाते तेव्हा ते म्हणतात की मी प्रचेतस ऋषींचा पुत्र आहे आणि माझ्या 10 पिढ्यांची तपश्चर्या मी पणाला लावतो आणि सांगतो की सीता शुद्ध आहे, रामा तू हिचा स्वीकार. मग ह्याला मी लोकरामायण म्हणते. म्हणजे यांना माहीत असलेली गोष्ट अजिबात खोटी नाही आहे. संस्काराच्या दृष्टीने ती तेवढीच मोठी आहे. एखाद्या पापी माणसाला जर का आपला उद्धार करून घ्यायचा असेल, जसं गीतेत म्हटलं आहे की आपला शत्रूही आपणच असतो, आपला मित्रही आपणच असतो आणि आपला उद्धारही आपणच करू शकतो, त्याप्रमाणे वाल्मिकींची ही जी गोष्ट सांगितली आहे ही जनसामान्यांच्या मनावर भक्तीचा प्रतिबिंबित व्हावं, भक्तीचा ठसा उमटावा म्हणून ही वाल्या कोळ्याची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. मग आज मी जे सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व निवडलं आहे ते आहे अहिल्याचं. एक आहे अहिल्या, दुसरी आहे शबरी. दोन्हींमध्ये विरोधाभास आहे जमीन आसमानचा. एक अगदी ऋषींची पत्नी की जे ऋषी सर्व गुण संपन्न होते, वेदशास्त्र संपन्न होते, ज्यांच्याकडे गुरुकुल होतं, गुरुकुलामध्ये असंख्य विद्यार्थी होते, त्यांच्याकडे खूप बोधन होतं आणि त्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी त्यांची जी पत्नी होती ती अहिल्या. या अहल्येचा जन्मसुद्धा कसा आहे, ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिलं, म्हणजे आता जशा ठिकठिकाणी आपण म्हणतो की अगदी याच्या छत्रीसारख्या शाळा उगवलेल्या असतात, पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. लोकवस्ती कमी होती आणि जे खरोखर ज्ञानी होते तेच गुरुकुल चालवायचे. त्यापैकी गौतम ऋषी एक होते. मग गौतम ऋषींकडे येणारे जे कोणते विद्यार्थी होते त्यांच्या पोटापाण्याची सोय नको का व्हायला, त्यांची काळजी घेणारे कोणीतरी पाहिजे ना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुकुलात राहायचं म्हणजे कसं असतं. मग त्याप्रमाणे त्यांची सोय करण्यासाठी ब्रह्मदेवांची जी कन्या होती अहल्या, हिचा आणि गौतम ऋषींचा विवाह झाला. आता वाल्मिकी रामायणामध्ये असं लिहिलं आहे की गौतम ऋषी हे ज्ञानसंपन्न होते, वेदशास्त्र संपन्न होते, वयाने खूप मोठे होते. वयाने खूप मोठ्या असलेल्या गृहस्थाशी या कोवळ्या अहिल्याचा विवाह झालेला आहे. स्त्री सुलभ भावना आपण सगळ्या इथे बसलेल्या बायकाच आहोत. आपल्याला नाही का वाटत, अजूनही खूप बायकांना आजी म्हटलं की राग येतो. त्या म्हणतात मला आजी काय म्हणतोस रे, म्हणजे जसं त्यांना अजूनही तरुण दिसावं असं वाटतं. पण त्यांच्या मनात हा विचार येत नाही की अरे आपण जर का आजी झालो नाही तर आपली मुलगी कशी मोठी होणार, आपली नातवंड कशी होणार. सायकोलॉजिकल तुम्ही बघा. आता अहिल्याचा आज विचार करताना मी तुम्हाला हा पण विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. एक सामाजिक दृष्टिकोन आहे, एक तिच्या स्त्रीत्वाचा अभिमान म्हणून आहे, तिसरा दृष्टिकोन ती स्वयंपूर्ण कशी होती याचा आहे आणि थोडासा अहिल्याचा मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार करणार आहोत. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी थता पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. पण संस्कृतच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर ते पंचकन्या नाही आहे, पंचकम ना स्मरे नित्यम. आणि मी म्हणते या श्लोकात मी माझी ओळी घालते, विद्या विश्वास विवेक संपादनम. अहिल्याच्या चरित्रातून आपल्याला काय घ्यायचं आहे, तर अहिल्यासारखी निष्ठा घ्यायची.
अहिल्या ही अतिशय रूप गुण संपन्न अशी स्त्री होती. गौतम ऋषींबरोबर तिचा संसार सुंदर चाललेला होता. आपल्याला माहिती आहे तिला शतानंद नावाचा मुलगा पण होता. ते पण ऋषी होते, ते जनक राजाच्या दरबारी होते. आणि पुढे रामायणामध्ये शतानंद ऋषींनी विश्वामित्रांना विचारलंय की माझ्या मातेची आणि पित्याची भेट झाली ना, म्हणजे जो पुत्रकामेष्टी यज्ञ झालेला आहे त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये रावण वधाचा संकल्प सोडला गेलेला आहे. आणि पूर्वीच्या काळी जे कोणते यज्ञ होत असत ती एक राजकारणाची किंवा एक दिशा असायची. आणि त्याप्रमाणे रावणाने सगळीकडे जो उच्छाद मांडलेला होता तो उच्छाद रावणाला नष्ट करणारा कोणीतरी या भूतलावर हवा होता. यापूर्वी रावणाचा पराभव झाला नाही असं नाही. वालीने त्याचा पराभव केला होता, सहस्त्रार्जुनाने पराभव केला होता. पण हे दोघंही जण आपण बरं आणि आपलं राज्य बरं, मला दुसऱ्याशी काय करायचं ह्या विचाराचं होते. अयोध्येला तोवर रावणाची झळच लागलेली नव्हती आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये हा संकल्प सोडलेला होता. आणि त्याप्रमाणे व्यवस्थित सगळं सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी जेव्हा विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले आणि म्हणाले की मला तुझी 2 मुलं दे, कारण मला यज्ञ करायचा आहे. त्याच्यात पण हा हेतू होता की राजवाड्यातून जोवर या राजपुत्रांना मी बाहेर काढणार नाही, ऋषीमुनींची झालेली हत्या जोवर हे आपल्या डोळ्यांनी पाहणार नाही, तोवर रावण वध करण्याची शक्ती त्यांच्या अंगात येणार नाही. सभोवतालच्या परिस्थितीने माणूस घडत असतो. कुठलाही माणूस कधीही दुष्ट नसतो. कधी प्रत्येक माणसामध्ये चांगले गुणच असतात. 9 चांगले गुण असले तर एक थोडासा वाईट गुण असतो. आपण म्हणतो ना सत्व रज तम या तिन्ही गुणांनी माणूस बनलेला असतो. तशीच ही अहिल्या गौतम ऋषीशी तिचा अतिशय व्यवस्थित संसार चाललेला होता आणि तिच्या मनात उत्सुकता होती. ती कधीही कुठे गेली नव्हती. आपण नाही का म्हणतो चला विकेंडला आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता वर्षानुवर्ष अहिल्या त्या गौतम ऋषींबरोबर तिथेच राहिलेली आहे, त्यांच्या गुरुकुलातच राहिलेली आहे. तिलाही स्वर्गाबद्दल उत्सुकता होतीच. मग त्या उत्सुकतेपोटी तिला हे होतं की हा देवांचा राजा जो इंद्र आहे तो कसा आहे. वाल्मिकी रामायणामध्ये असं सांगितलं आहे की इंद्र जेव्हा तिच्याकडे आला आणि तिला म्हणतो की मला तुझ्याशी संग करायचा आहे, तेव्हा तिने इंद्राला ओळखलेलं आहे. इंद्राने कुठेही कपट केलेलं नाही आहे आणि तिच्या मनात स्त्रीसुलभ भावना येते. बघू तर खरी हा देवेंद्र कसा आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं जे काही कार्य होतं ते पार पडतं. आणि तेव्हाच त्याच वेळेला गौतम ऋषी येतात. गौतम ऋषींनी हे सगळं ओळखलेलं आहे आणि गौतम ऋषी त्या इंद्राला शाप देतात, तुझे वृषण गळून पडतील. आता वृषण याचा अर्थ काय घ्यायचा, माणसाच्या ठिकाणी असणारा पराक्रम. आणि त्याच्यानंतर जर आपण इंद्राचं चरित्र पाहिलं आहे तर देवेंद्र असूनही तो कोणाशीही जिंकलेला नाही आहे. इंद्रजिताने त्याला पराजित केलेलं आहे. म्हणजे एका अहिलेचा तो आपला जेव्हा विवेक गमावून बसतो आणि जेव्हा एका ऋषीपत्नीची अभिलाषा धरतो तेव्हा ऋषी किती श्रेष्ठ होते की इंद्राचा पराक्रमसुद्धा त्यांच्या शापामुळे कमी झालेला आहे. आता आपण काय म्हणतो, अहिल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. या 2च ओळी आपण घेऊया. अहिल्याशिळा कशी होईल हो? तुम्ही मला सांगा, ज्या गौतम ऋषींनी अहिल्याबरोबर इतके वर्ष संसार केला आहे तो माणूस आपल्या बायकोला शाप कसा देईल? काहीतरी सहवासाचं प्रेम हे असतंच की नाही. मग अहिल्याशिळा राघवे मुक्त केली. मग आता एवढं मोठं रामदास स्वामी त्यांनी म्हटलं आहे, मग ते खोटं बोलतील का? नाही. तर आपल्या या ज्या कथा असतात ना या सगळ्या रूपक कथा असतात. आपण त्याच्यातल्या रूपकाचं लक्षातच घेत नाही. शिळा म्हणजे काय की तू एखाद्या जसा दगड निश्चल असतो त्याच्यावर काही विकार होत नाही, त्याप्रमाणे ह्या समाजापासून आता तुला दूर राहायचं आहे. का बरं दूर राहायचं आहे? आत्तासुद्धा आपल्या इथे स्वारगेटमध्ये घडलेली घटना आहे. 1 महिना जेमतेम पूर्ण झाल्या. अशा बाईला कोण स्वीकारतो? प्रत्यक्ष तिचे जन्मदाते आईबापसुद्धा तिचा स्वीकार करायला तयार नसतात. तर तो इतका रामायणाचा पूर्वकाल होता. त्यावेळेला अहिल्याचा स्वीकार समाज करेल का? सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला अहिल्याकडे पाहायचं आहे. मग अहिल्याशिळा राघवे मुक्त केली म्हणजे काय? तर मग ह्यांनी गौतम ऋषींनी तिला सांगितलं की अहिल्या, तुझ्या हातून जे हे पातक घडलेलं आहे या पातकाचं परिमार्जन तुला तपश्चर्या करूनच पूर्ण होणार आहे. मग ते काय म्हणतात? वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानां आश्रमेस्मिन् वशिष्यति.
झालं. आता इंद्राच्याकडून तू त्याच्याशी संग केला, तुझ्या हातून नको ते घडलं, तुझा विवेक ढळला. म्हणून सारासार विचार करून स्त्रीनी वागायचं असतं. आपल्याला माहिती आहे की एक स्त्री चांगली असली तर एकाच वेळेला 2 घरांचा उद्धार होतो. आणि ही अहिल्या तर ऋषिकुलाची होती, सर्वगुण संपन्न ऋषींची पत्नी होती. मग अशा स्त्रीनी आपली मर्यादा राखायला पाहिजेच होती, मर्यादा पाळायलाच पाहिजे होती. आणि तिच्याकडून ही चूक झालेली आहे आणि त्या झालेल्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी गौतम ऋषी तिला म्हणतात आहे की तू शीलावत हो. म्हणजे आत्तापर्यंत सुगृहिणी तपपूर्त असणारी तू ह्या इंद्राशी रममाण झाल्यामुळे दुःशिला झालेली आहेस. तुझं चारित्र्याचं हनन झालेलं आहे. आता तुला सुशिला व्हायचं आहे. आपण काय करतो, सर्वसामान्यपणे अहिल्याशिला होऊन गेली म्हणजे दगडासारखी पडली, असं नाही. तर गौतम ऋषींनी तिला सांगितलेलं आहे की तुला आता तपश्चरण करायचं आहे, तुला आता तप करायचं आहे. मग ते तप कसं, आता आम्ही तुझ्याकडे राहणार नाही. गौतम ऋषी तिला असं म्हणतात आणि निघून जातात. आणि मग तिला ते काय म्हणतात, पहिले त्यांनी सांगितलेलं आहे वातभक्षा. आपल्याला पंचाग्नी साधन माहिती आहे, पार्वतीने केलेलं शंकराच्या प्राप्तीसाठी. मग त्याप्रमाणे ते म्हणतात की तुला वातभक्षण करून राहायचं आहे. निराहारा. आता बरोबर आहे, ऋषी जर का आपलं हे सोडून गेले तर तिथे काय धान्य पिकणार, कोण पिकवणार, शिष्य सगळे गेल्यावर. त्यामुळे तिला खायला काही होणार नाही. मग निराहारा, तुला भोजन पण काही करता येणार नाही. तप्यंती, तुला तप करायचं. आणि तुला माहिती आहे परमेश्वराची साधना केली की एक ना एक दिवस तो परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतोच. आणि काय करायचं आहे, आता आजूबाजूला जी धूळ जमेल ज्याच्यात भस्मशाहिनी, त्या धुळीतच तुला झोपायचं आहे. अदृश्य सर्व भूतांना, सभोवताली जे कोणती मानव वस्ती आहे त्या मानव वस्तीपासून तुला दूर जायचं. तू त्यांच्या दृष्टीस पडायचं नाही आहे. अदृश्य सर्व भूतांना आश्रमेस्मिन, पण तुला आपल्या ह्याच आश्रमात राहायचं आहे. म्हणजे जसं आपल्याकडे म्हणतात की समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, त्याप्रमाणे गौतम ऋषींनी तिची राहण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे. ह्या आपल्या आश्रमातच तुला राहायचं आहे असं ते सांगतात आणि आश्रम सोडून निघून जातात. आता एकाकी पडलेली ही अहिल्या, आता ही अहिल्या तपश्चरण करते. विश्वामित्र ऋषींबरोबर राम लक्ष्मण जातात आहे. विश्वामित्रांचा यज्ञ पार पडलेला आहे आणि ते मिथिलेकडे जात असताना वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती विश्वामित्र ऋषी त्यांना करून देतात आहे. आणि ती माहिती करून देत असताना रामराया विश्वामित्र ऋषींना विचारत आहे, मुनिवर हा तर आश्रमासारखा भाग दिसतो पण इथे तर वस्ती काहीच दिसत नाही, मग हा प्रकार काय आहे. मग त्याच्यावर विश्वामित्र ऋषी असं म्हणतात, हे हंत ते कथयिष्यामी. अरे बाबा मी तुला काय सांगू, खूप सारं सांगण्यासारखं आहे. हा गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि मग अहिल्याची ही पूर्ण गोष्ट ते रामरायांना सांगतात. आणि मग रामरायांना ती संपूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर प्रत्यक्ष रामराया तिच्याजवळ जातात. मग वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन केलं आहे की अतिशय क्रूश झालेली. आता तुम्हाला माहिती आहे की जैन लोक जे उपास करतात 52 दिवसाचा 65 दिवसाचा असे त्यांचे उपास असतात. माणूस पाण्याशिवाय नाही राहू शकत पण अन्न न खाता खूप दिवसपर्यंत राहू शकतो. तर जे काय असेल त्याच्यावर जगलेली ती अहिल्या रामरायांच्या समोर येते. म्हणजे रामराया तिला शोधून काढतात आणि मग ते तिला म्हणतात की माते बघ मी आलेलो आहे. आणि रामराया तिचा उद्धार करतात. कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की रामाने तिला पाय लावलेला आहे आणि त्या शिळेतून स्त्री उत्पन्न झालेली आहे. आपल्याला श्रद्धाळू लोकांना ह्या गोष्टी सांगणं, जे देव मानतात त्यांना थोडंफार तरी आपण चमत्कारांवर मिथक कथा ज्याला म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण आजची विज्ञान युगात राहणारी पिढी, आपले छोटे छोटे नातूसुद्धा म्हणतात की असे दगडातून कुठे कोणी होत असतं का, म्हणून त्या लोकांना सुद्धा आपल्याला हे सगळं नीट सांगणं महत्त्वाचं असतं. आणि त्याप्रमाणे ती पुन्हा रामरायांच्या कृपाप्रसादाने आपल्या तपाचरणांनी
शुद्ध झालेली स्त्री रामराया, विश्वामित्र, लक्ष्मण यांच्या सकट रामाने तिचा उद्धार केलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच वेळेला तिथे गौतम ऋषी येतात आणि त्यांचं पुढचं जे काही जीवन कार्य आहे ते सुरू होतं. हा झाला एक सामाजिक दृष्टिकोन, की त्या अहिल्याने असं कधीही म्हटलं नाही की आजची स्त्री जर का असती तर तिने म्हटलं असतं तुम्ही इतकी मजा करता तर मी एकदा केली तर काय झालं. रामायणाचा अभ्यास आपल्याला कशासाठी करायचा आहे की घराची मर्यादा ही स्त्रीनेच सांभाळायची. आणि मावशी केळकरांनी ज्यांनी पहिल्यांदा रामायणाला सुरुवात केली त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या घरात सीता असते त्या घरात राम हा जन्माला येतोच येतो, नव्हे त्या घरातल्या पुरुषाला राम व्हावंच लागतं. त्याप्रमाणे अहिल्याने तपश्चरण करून आपलं ध्येय साध्य केलेलं आहे आणि ते ध्येय म्हणजे गौतम ऋषींनी तिचा स्वीकार केलेला आहे. आणि तो स्वीकारसुद्धा या गबळ्याच्या समोर नाही तर राम, लक्ष्मण आणि प्रत्यक्ष विश्वामित्र ऋषी यांच्या साक्षीने पुन्हा गौतम ऋषी आणि अहल्या यांचं वैवाहिक जीवन सुरू झालेलं आहे. इथे आपल्याला अहिल्याची निष्ठा दिसते की पतीने सांगितलं ना की तू तप कर आणि तप केल्यानंतर जेव्हा तू पवित्र होशील तेव्हा मी तुझा स्वीकार करेन. मग किती तप करू, कोणाचं नाव घेऊ, मग मी कशी राहू, असे कुठलेही प्रश्न तिने विचारलेलं नाही. आपण जसं म्हणतो श्रद्धा आणि सबुरी, त्याप्रमाणे अहिल्याने पतिवचनावर श्रद्धा ठेवली, आपलं काम सुरू केलं आणि त्याप्रमाणे एक दिवस प्रभू रामचंद्रांनी तिचा उद्धार केला. समाजाच्या दृष्टीने आत्तापर्यंत बहिष्कृत झालेली जी अहिल्या होती ती आपल्या शुद्ध चारित्र्याने समाज प्रवाहात येऊन मिळाली. ह्याचाच अर्थ अहिल्याचा उद्धार झाला. आता दुसरा गौतम ऋषींचा आपण अर्थ घेऊया, जो कंब रामायणात किंवा इतर तोटक रामायणामध्ये वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख नाही. गौ म्हणजे काय? गौ म्हणजे गाई किंवा गौ म्हणजे भूमी. तर आता ज्यांच्याजवळ खूप सारी भूमी होती, ज्यांच्याजवळ खूप साऱ्या गायी होत्या, असे जे ऋषी ते गौतम ऋषी. अहिल्याचं पापाचरण घडलेलं आहे, गौतम ऋषींनी तिचा त्याग केलेला आहे. मग अशा वेळेला या गोधनाची, या आश्रमाची व्यवस्था कोण पाहणार? म्हणून गौतम ऋषी आपल्या शिष्यांसह तिथून निघून गेले. आणि तिथून निघून गेले म्हणजेच याचा अर्थ ती एकाकी राहणारी अहिल्या इतके वर्ष तिथे राहिल्यामुळे तिथे सगळा ओसाड प्रदेश तयार झाला. याचाच अर्थ गोधेनू किंवा गौतम ऋषी निघून गेल्यामुळे तिथे जी बंजर जमीन आपण म्हणतो की तिथे काहीच पिकणार नव्हती अशी ती जमीन झाली. तो दुसरा एक लाक्षणिक अर्थ होतो की गौतम ऋषींनी अहिल्याचा त्याग केला आणि अहिल्याचा उद्धार केला. म्हणजे काय? रामरायांची भेट झाल्यानंतर जसं मी सांगितलं की ही सगळी खलबत झाली होती की रावणाचा आपल्याला निपात करायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा मार्ग ठरलेला होता. आपण नाही का आता कुठे गावाला जायचं असलं की ते ॲप लावून मग ते आपल्याला बरोबर सांगतात 500 किलोमीटर आणि 50 असं जसं सांगतात तसं त्यांचं ते मार्ग कुठे कुठे कोणत्या कोणत्या घटना घडतील हे त्यावेळेला ठरलेलं होतं. त्याप्रमाणे गौतम ऋषी तिथे आले आणि अहिल्याचा उद्धार केला, म्हणजे पुन्हा आश्रमाची स्थापना केली आणि हळूहळू हळूहळू ते सगळं सुरू झालं. आता आपण जर का वेदकालीन अहिल्याचा अर्थ जर का आपण घेतला तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंद्र ही पावसाची देवता आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच जमिनीतून तृणांकुर बाहेर येतात. मग त्याच्यातून माणसाने आपले कष्ट करून अन्नधान्याची निर्मिती केली. त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी बंजर असलेली ही जमीन गौतम ऋषींनी आपल्या आश्रमाची स्थापना केली, अहिल्याने ते सेवा केली, म्हणून एवढा सगळा छान आश्रम सुरू झाला. सगळं तिथे वस्ती झाली आणि अहिल्याच्या या एका चुकीमुळे पुन्हा ती झाली. आणि हल हा प्रत्यय. आता त्याच्यात त्यांनी असं दिलेलं आहे की अहन आणि ली. आता याच्यात आपल्याला असं घ्यायचं आहे, आता वैदिक काळातला आपण अर्थ घेऊ. अहन म्हणजे काय? सूर्य. आणि ली म्हणजे काय? रात्र. वैदिक काळातलं सांगते, ऋग्वेदातून आलेला हा अर्थ आहे की जो अर्थ
आपल्याला माहिती आहे की रात्र झाली की आपण अशी कल्पना करू शकतो की आकाशात चंद्र तारे तारका येतात आणि ही जी रात्र आहे स्त्री आहे, रात्र ती रात्र म्हणतो ना आपण, त्यामुळे रात्र हे स्त्री रूप आहे आणि ती आपलं विणकाम करते, कशीला करते. आणि मग तो सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर सगळा अंधार सूर्य आपल्यात सामावून घेतो आणि उजेड होतो. मग अशाप्रमाणे अहिल्याचा त्याग केला आणि अहिल्याचा स्वीकार केला. हा सुद्धा दिवस आणि रात्र ही जी नैसर्गिक घटना आहे, या घटनेतून सुद्धा आपल्याला होतो, आपल्याला याचा बोध होतो. आता कथा सरित सागर, आपलं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे रामायण आहे, वाल्मिकींचं रामायण, त्या अनुषंगाने इतर ऋषीमुनींनी लिहिलेलं रामायण, इतर भाषांमध्ये आलेलं रामायण आणि कथा सरित सागर या नावावरूनच तुम्हाला समजेल की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वैदिक गोष्टींचा समावेश आहे. अशा कथा सरित सागरामध्ये त्यांनी थोडं एक वेगळं उदाहरण दिलं आहे. म्हणजे जसं वाल्मिकींनी कुठेही खोटेपणा काही केलेला नाही, जसं अहिल्याने सांगितलं आहे की हो मी ओळखलं होतं की तो इंद्र आहे, पण माझ्या स्त्री सुलभ भावनेमुळे किंवा आपण असं म्हणूया तिचा इगो सॅटिस्फाय झाला आणि ती म्हणाली बघू तर घरी हा देवेंद्र म्हणजे काय प्रकार आहे, आणि त्याप्रमाणे ती त्याच्याशी रममाण झाली. तर आता इथे ते असं म्हणतात, या कंब रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे की ती असं जेव्हा गौतम ऋषी येतात आणि तिला म्हणतात की त्या कथासरित सागरातली गोष्ट सांगते मी तुम्हाला. तर गौतम ऋषींचा प्रवेश होतो आश्रमात, ते स्नानाला गेले असतात, स्नान करून ते येतात आणि ते विचारतात की का गं आतमध्ये घरामध्ये आवाज येतो आहे खुडखुड खुडखुड आल्याचा, तर हा आवाज कशाचा आहे. तर अहिल्या म्हणते असेल कोणीतरी. तर तेव्हा त्यांनी असं लिहिलेलं आहे कथासरित सागरमध्ये की इंद्राने मांजराचं रूप घेतलं असतं आणि तो मांजर होऊन तिथून निघून जातो. आता इथे अहिल्या काय म्हणते, मज्जार हा. आता जार शब्द वापरतो ना, हो तो माझा यार आहे, त्या जारपासून पुढे यार झालं. आता मज्जार हा म्हणजे मार्जर हा. जसं आपल्याला पाहिलेलं आहे की शाकुंतल जेव्हा लिहिलं याने कालिदासाने, तर आपल्याला ती गोष्ट माहिती आहे दुष्यंताची आणि शकुंतलेची. मग दुष्यंताला पश्चाताप झालेला असतो, तो पुन्हा कण्वमुनींच्या आश्रमात येतो आणि तिला तो सर्वदमन दिसतो, म्हणजे भरत दिसतो. मग ती गोष्टही माहिती आहे की त्याच्या हातातलं ते सूत्र गळून पडतं, तो हात लावतो तरी त्याचा साप नाही होत म्हणजे दुष्यंताला, आणि मग तो हात सर्वदमन रडत असतो. मग तिची जी दासी असते ती म्हणते की हे पश्य शाकुंतलावण्यम. तर तो म्हणतो का मे माता माझी आई कुठे आहे. मग तेव्हा दुष्यंत राजाला समजतं की अरे याच्या आईचं नाव शकुंतला आहे. तर हा कालिदासाने जसा द्वर्थी उपयोग करून घेतला किंवा आपल्याला याचं पंडिताचं माहिती आहे, औषध न लगे मगला, नळराजा हाच माझ्यासाठी औषध आहे आणि मला औषध नको, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आपण बहुतेक सर्वजण एका एज ग्रुपच्या आहोत, त्यामुळे आपलं वाचन आहे असं गृहीत धरून. आता इथे त्यांनी मज्जारा हा जो शब्द वापरला तो मला सगळ्यात जास्त आवडला. म्हणजे इथे अहिल्या कुठेही बोललेली नाही आहे, तिने कबूल केलं आहे मज्जारा मत जा रहा, याच्याशीच मी रममाण झाली आहे. आणि मग अशा वेळेला तिने गौतम ऋषींसमोर आपली चूक कबूल केलेली आहे आणि मग ती गौतम ऋषी तिला म्हणतात आणि मग तिला म्हणते की मुनिवर माझ्याकडून चूक झाली हे तर कबूल आहे, पण शाप जिथे दिला तिथे उशाप पण आहेच. मग आता याचं परिमार्जन करण्यासाठी मी काय करू. मग ते सांगतात की तू आता तपश्चर्या कर आणि एक दिवस रामराया या वाटेने जातील, तेव्हा ते तुझा उद्धार करतील आणि मग पुन्हा आपलं सहज जीवन सुरू होईल. तर एका अहिल्याच्या मागे या 5 कथा आहे. एक नैसर्गिक घटना आहे की इंद्र जो पावसाचा ज्याला आपण पावसाची देवता समजतो, तो पाऊस न पडल्यामुळे बंजर झालेली ती जमीन आणि ते नांगरणे रहाटणी करून गौतम ऋषींनी आश्रम स्थापन केला, म्हणजे अहिल्याचा केलेला उद्धार. गोशाळा भूमी ज्याच्याकडे खूप आहे असे गौतम ऋषी की जे निघून गेले, दुसरीकडे त्यांनी गुरुकुल चालवलं आणि पुन्हा अहिल्याचा उद्धार करण्यासाठी आले. म्हणजे पुन्हा काही वर्षांनी रामाने तिचा उद्धार केलेला ही बातमी जेव्हा त्यांच्या कानावर गेली तेव्हा ते परत आलेले आहेत. कथा सरित सागरमधला आपण पाहिलं की किती प्रामाणिकपणे कबूल करते की मत जार हा माझा जार आहे. आणि वैदिककालीन आपण
जसं ऋग्वेदकालीन ज्या कोणत्या इंद्राच्या आणि सगळ्या देवतांच्या कथा येतात त्याप्रमाणे आपण पाहिलं की ली म्हणजे अहन म्हणजे हे, आणि त्या सूर्याचा प्रकाश आला की रात्र जशी आपलं सगळं जे काय कशिदा काम वगैरे आहे जे आता मी रूपक वापरून तुम्हाला सांगितलं ते सगळं ती नाहीसं करते आणि दिवस उजाडला की सगळं आपलं पूर्ववत सुरू होतं. अशाप्रमाणे या 5 घटना अहिल्याचा उद्धार या कथेशी निगडीत आहे. मग आता अहिल्याचं याच्यातून व्यक्तिमत्व काय दिसतं? चूक कोणाच्या हाताने होत नाही हो, चूक करतो तोच माणूस असतो, पण केलेली चूक कबूल करणं, ती चूक मी पुन्हा करणार नाही आणि जी माझी चूक झालेली आहे त्या चुकीचं किंवा त्या पापाचं क्षमन दमन माझ्याकडून कसं होईल याची आस ज्याला लागते, याचा ध्यास जो कोणी घेतो आणि त्या दृष्टीने जो वाटचाल करतो त्यालाच पुढे मोठं होता येतं. आपण ईश्वर परमेश्वर असं जे म्हणतो तशी ही अहिल्या ब्रह्मदेवाची मुलगी असूनही जिच्या हातून एक पातक घडलं. आणि ते पातक कसं घडलं? मानसिक दृष्टिकोनातून मनोविज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पातक घडणं काही अशक्य नाही, कारण माणसाला स्खलनशील असंच म्हटलेलं आहे. चुका करण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते. आपण म्हणतो नाही का की दुर्वृत्ती ज्या असतात त्या पटकन आत्मसात होतात. सत्संगती म्हणून आपल्याकडे म्हटलं आहे की सदैव सत्संगतीत माणसांनी राहायला पाहिजे. मग आता जसं तिने हे म्हटलं आहे, आता वास्तविक अहिल्याने कबूल केलं आहे आणि त्याप्रमाणे गौतम ऋषींनी तिला सांगितलं आहे आणि मग अहिल्याने स्वतःची उन्नती करून घेतलेली आहे आणि स्वतःचं नष्ट झालेलं घरकुल किंवा गुरुकुल आपण म्हणूया तिला पुन्हा तिने एकदा सुरुवात केलेली आहे. आणि अशी ही अहिल्याची गोष्ट आहे. खूप जण असंही म्हणतात की आत्तापर्यंत ज्या भूमीला हल म्हणजे नांगर लागलेला नव्हता त्या पहिल्यांदा नांगर लागलेली भूमी म्हणजे अहिल्या. हे शेवटच्या दिवशी जेव्हा मी सीतेचं सांगेन तेव्हा पुन्हा याचा थोडासा भाग सांगणार आहे. मग अशी त्याच्यानंतर कुमारील भट्ट असं म्हणतात. आता आपल्याला मीमांसा माहिती आहे, 6 प्रकारचे आपले हे ग्रंथ आहेत आणि मीमांसक आहेत आपले. त्याप्रमाणे कुमारील भट्ट यांनी असं म्हटलेलं आहे की अद्वैत तत्त्वज्ञान जे असतं, आता थोडंसं आपण अध्यात्माकडे वळूया. तर कुमारील भट्टांनी असं म्हटलं की प्रत्येक जीव हा कसा आहे? अहिल्या आहे, शिळा आहे, शिळा. प्रत्येक जीवाला परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सत्संग लागतो. आता बघा, आपण आपलंच उदाहरण घेऊन द्या. एक आपण असं जर का ठरवलं, म्हणजे मी माझ्यावरून सांगते हां, सांगतात खूप जण मला की अगं माळ करावी, 5 मिनटं ध्यान करावं. मला नाही आवडत माळ घेऊन जपत बसायला. मी म्हणते काय आपली अशी बोटं फिरवायची, पण करायला तर पाहिजे वयोमानानुसार. मग त्याप्रमाणे प्रत्येक जीव हा शिलवत असतो, शिळेसारखा असतो, जड असतो. मग त्याला जर का परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी सत्संग लागतो. आणि त्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असणारा तमोगुण हा कशाने नाहीसा होतो? सत्व, रज आणि तम. आपण सगळेजण जे आहोत ते सात्विक प्रवृत्तीचे असतो. ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे तो संत असतो. आपण सगळे रजोगुणी आहोत, आपल्याकडे दोन्ही सारख्या प्रमाणात असतं. म्हणून आपल्याला कधीतरी आता जसं नवरात्र आलं की आपण राम 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 करत बसतो. मग पुन्हा देवीचं नवरात्र आलं की त्या देवीची पदं सुरू करतो. पण तो सत्वगुण निर्माण होण्यासाठी काहीतरी आपल्याला परिस्थिती लागते. त्याप्रमाणे या कुमारील भट्टांनी असं अद्वैत तत्त्वज्ञान याच्यातून सांगितलं आहे की प्रत्येक जीव म्हणजे शिळा आणि प्रत्येक जीवाला उपदेश करणारा त्याचा सद्गुरू आणि त्याचा सद्गुरूच्या सहवासात जेव्हा हा जीव येतो तेव्हा त्याच्यातले तमोगुण हळूहळू आपले जे षडरिपू आपल्याला माहिती आहेत ते षडरिपू हळूहळू कमी होतात आणि मग तो परमेश्वराची प्राप्ती करतो. आता जसं आपण म्हणतो आपल्याला माहिती आहे की कोणे एकेकाळी आपण सगळेजण स्वर्गात होतो आणि गीतेत सांगितलं आहे क्षीणे पुण्य मर्त लोके विंशती. आपण सगळे लोक एकेकाळी स्वर्गात होतो आणि आपलं पुण्य हळूहळू कमी होत गेलं आणि आपण माणूस झालो. मग या माणसाच्या जीवनाचा उद्धार करून पुन्हा आपल्याला स्वर्गप्राप्ती करायची असेल, करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला
सटशील राहणं आवश्यक आहे. हेच अहिल्याच्या कथेवरून आपण समजू शकतो. आता अहिल्या ही यांची ब्रह्मदेवाची पुत्री होती, मुलगी होती. गौतमांसारख्या श्रेष्ठ ऋषींची पत्नी होती. तरीसुद्धा तिच्यामधल्या असणाऱ्या मानव सुलभ भावनेमुळे, कामवासनेमुळे, षटऋतूतला एक ऋतू जो होता त्या ऋतूने केवळ उचल खाल्ल्यामुळे एवढी मोठ्यांच्या सहवासात राहणारी मोठी असणारी अहिल्यासुद्धा पतित झाली. आणि पुन्हा जेव्हा तिने तपश्चरण केलं, रामाचा सहवास लाभला, विश्वामित्रांसारख्या श्रेष्ठ मुनींची दर्शन तिला घडलं, तेव्हा ती पुन्हा समाज प्रवाहात आली. हे आपल्याला अहिल्याशिला राघवे मुक्त केली ह्या श्लोकातून समजतं. आता आपल्या ज्या पंचकन्या, पंचकम न हे जरी मी सांगितलं तरी आपलं सगळं रूढार्थाने काय झालं, पंचकन्या स्मरे नित्यम, अशा त्या अहिल्याला सगळ्यात पहिला मान दिलाय. कशाचा? प्रातस्मरणीय स्त्रियांपैकी एक होण्याचा. आणि एक गोष्ट मला समजत नाही की पंचकन्या हे कसं काय म्हटलं, कारण याच्यातली कुठलीही कन्या नव्हती. या सगळ्या विवाहित स्त्रिया आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी आहे ना. प्रत्येकजण कुणाची न कुणाची तरी पत्नी होती. कन्येचं रूप वेगळं असतं, पत्नीचं रूप वेगळं असतं, पुढे आजीचं रूप वेगळं होतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी असं का घेतलं हा नेहमी एक माझ्या पुढे असणारा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पंचकम ना. ध्रू धातूचं ना हे रूप आहे. जसं संस्कृतमध्ये काही रूपं असतात, जसं आम्ही आपण म्हणतो, अस्मद युष्मत म्हणतात त्याला, आणि त्याची वेगवेगळी रूपं होतात. जसं आपण माता पिता म्हणतो ना, तर मातृ आणि पितृ हे मूळ शब्द आहेत संस्कृतातले. मग त्याचे माता पिता हे तृतीयेची वगैरे विभक्ती होते, त्याच्यात आपल्याला शिरायचं नाही आहे. तशी या पंचकन्येमध्ये उल्लेख नसलेली शबरी आता मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करा. गिरिवासी, आदिजन, वनजन आपण ज्यांना म्हणतो त्यांची ही कन्या भिल्ल होती. शबर जातीतली ही जन्माला आली म्हणून शबर. आता प्रत्येकाचे रीतिरिवाज असतात. आपण नाही का, कोकणस्थानकडे असं असतं, देशस्थानकडे असं असतं, कराड्यांकडे असं असतं, असे जे सगळे आपण म्हणतो त्याप्रमाणे शबर जातीमध्ये त्या एका गटसमुदायाची ही एक मुलगी. तिच्याकडे खूप सारे छोटे बकरी, मेंढे वगैरे सगळे आणले होते. ती त्या ह्यांच्याशी खेळायची. आणि मग एक दिवस तिचं कशातच लक्ष नसायचं. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती, त्या काळचं समाजव्यवस्था तशी होती की शबरीचं लग्न ठरलेलं होतं आणि ते लग्न करण्यासाठी अनेक पिल्लं तिथे त्या बकऱ्यांची, मेंढ्यांची आणलेली होती. आणि मग तिने एक दिवस तिची आई चिडून म्हणाली, घे घे खेळून घे, खेळून घे, किती दिवस खेळणार आहेस? उद्या तुझ्या लग्नाच्या मेजवानीच्या दिवशी जेव्हा हे नाहीसे होतील, यांचं खाद्यपदार्थ तयार केले जातील, तेव्हा तू कोणाशी खेळशील? मग ती म्हणाली, का बरं? नाही म्हणे, मग आपल्याकडे पद्धत असते तशी की लग्नात, आता बरोबर आहे ते आदिवासी गिरिवासी ते मांस, मटण, मच्छी खाणारच. मग ती म्हणते की नाही आई, मला लग्नच नाही करायचं. एवढी छोटी छोटी पिल्लं माझ्या जर का ह्याच्यासाठी भोजनासाठी नाहीसे होणार असतील तर मला नाही करायचं. ती म्हणते हे काही माझ्या हातात नाही, तू तुझ्या बाबांना जाऊन सांग. म्हणजे आत्मनिर्भरता पूर्वीच्या काळपासून स्त्रियांमध्ये कशी होती हे म्हणजे शबरीचं जातीवंत उदाहरण आहे. मग तिची आई सांगते की मी तर काही तुझा विवाह थांबवू शकत नाही, त्याच्यातून मी काही हे म्हणू शकत नाही की यांना मारू नका, तू तुझ्या वडिलांकडे जा आणि त्यांना सांग. गेली बिचारी वडिलांकडे, अतिशय छोटी अल्लड असणारी मुलगी. वडील तिला म्हणतात असं होऊ शकत नाही, इतरांच्या लग्नांमध्ये मी जेवलो, मला देणंच भाग आहे. मग आता ती पाहते की काय करायचं. तिच्या मताने ह्या बछड्यांना तर तिला मारायचंही नसतं, कोणाचं का पिल्लू असं ना, ते गोंडसच दिसतं. आपण रस्त्याने जाताना हे कामगार असतात, उघडी मुलं असतात, पण किती छान दिसतात. आपल्याकडे पाहून हसले की आपल्यालाही असं वाटतंच की नाही. मग तशी ही शबरी विचार करते, मला तर काही यांना मरू द्यायचं नाही, मग ह्याच्यावर उपाय काय? लग्न नाही करायचं. पण बाबा तर काही माझं ऐकत नाही, मग आता काय करायचं? बघा, ती आदिवासी मुलगी आहे, तिला जंगलातल्या सगळ्या पळवाटा, शॉर्टकट ज्याला आपण म्हणतो ते सगळे माहिती आहेत. मग ती ठरवते, अंधार झालेला आहे, रात्रीचे 12 वाजलेले, 12 ते 3च्या वेळात सगळ्यांना शांत झोप लागते. तर अशा वेळेला तिचे सगळे तिथे आलेले लग्नासाठी जमलेलं सगळं घरात शांत झोपलं आहे
आणि ती तिथून पळत सुटते. कुठे जायचं माहीत नाही, ध्येय ठरलेलं नाही. एकच ध्येय आहे की ह्या प्राण्यांची माझ्यासाठी हत्या होऊ देणार नाही. अतिशय मनाने कोमल असणारी मुलगी बघा, कुठेही तिच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार नाही. अहिल्या एवढी मोठी बाई, मोठी उच्च कुलात जन्माला आलेली, उच्च कुलाच्या लोकांमध्ये राहणारी, तरी पण एका अविवेकामुळे तिचं पतन होतं. आणि ही दुसरी जिला संस्कार नावाचे म्हणजे नागरी संस्कार मला म्हणायचं आहे, जिच्यावर नागरी संस्कार काही झालेले नाही, ते एका ध्येयाने पछाडलेली आहे की मी कुठल्याही पाडसाचा मृत्यू होऊ देणार नाही. सुटली रात्री धावत 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 सकाळ व्हायच्या वेळेला एका झाडावर चढून बसली. कारण तिच्या मनाने हे पण हेरलेलं आहे की आपला तपास घेण्यासाठी वडील माणसं पाठवणार, कारण तिचे वडील मुखिया होते त्या गटाचे म्हणूया आपण. आणि त्याप्रमाणे तिच्या शोधाला हिच्या वडिलांनी माणसं पाठवलेले. ही झाडावर चढून बसलेले, हिने झाडाच्या खालून लोक जाताना पाहिलेले आहेत आणि तिने निश्वास टाकलेला आहे की चला आजचा दिवस निघाला. तिचा हा दिनक्रमच ठरून गेला की रोज रात्र झाली की जिथे वाट फुटेल तिकडे चालत राहायचं. सकाळ होत आली, झुंजूमुंजू झालं की आपण झाडावर चढून बसायचं. असं करत 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 ही एकदा या ऋषींच्या आश्रमामध्ये आली. आणि तिला असं दिसतं की अरे वा, हा तर भाग छान दिसतोय, मग इथे हे चांगलं दिसतंय तर आपण, म्हणून ती पुन्हा सकाळ झालेली होती, चढून बसली. हे मुनी आपले संध्येसाठी बाहेर पडलेले, प्रातःसंध्या करायला, त्यांच्या मागोमाग त्यांचे शिष्य आले. मग तिला असं वाटलं की असं जीवन जर का आपल्याला जगायला मिळालं तर किती छान होईल. आणि त्याप्रमाणे असं जीवन आपण जगायचं ठरवलं, पण करणार काय. आणि मग एक दिवस असं तिने सुरू केलं की आपण ह्यांची सेवा करायची. आणि सेवा करताना तिने ती झाडझुडीला सेवा केली. एक दिवस गुरूंच्या हे लक्षात आलं. त्यांनी विचारलं, का रे शिष्यांना, एवढी साफसफाई कोण करतं. बघा, प्रत्येकाच्या कामात एक वेगळेपण असतं. त्याप्रमाणे त्या झालेल्या साफसफाईमधलं वेगळेपण ह्यांना जाणवलेलं आहे, मुलींना जाणवलेलं आहे. आणि मुनी असं म्हणतात आहे, शिष्यांना विचारतात आहे, तू केलं का, तू केलं का, तू केलं का. सगळेजण म्हणतात नाही, मी काही हे केलेलं नाही. मग कोणी केलं. मग एक दिवस हे ठरवतात की ते रात्रभर जागे राहतात. आणि जागे राहिल्यावर जसं सकाळ व्हायची वेळ येते, ही खाली झाडावरनं खाली उतरते, सगळे साफसफाई करतात. मुनी हिला पकडतात आणि म्हणतात की का गं, तू कोण आहेस. झालं, हिला भीती वाटते की आपल्याला जे वाटत होतं की आपण सुटलो आपल्या वडिलांच्या तावडीतून आणि आता आपलं लग्न काही होणार नाही आणि ती पाडसं काही त्यांचा मृत्यू आपण टाळू शकतो असं आपल्याला वाटत होतं, तर आता हे आपल्यासमोर संकट उभं राहिलं. मग ती सांगते स्वतःची हकीकत पूर्ण की मी अशी शबर वंशातील आहे आणि असं असं होणार होतं म्हणून मी आले. त्या मुलींना अतिशय आनंद होतो तिची कोमला भावना पाहून. ते म्हणतात ठीक आहे, मग तू माझ्या इथे राहा. आणि मग ती म्हणते कुठे राहू. तर ते म्हणतात इथेच तू तुझ्यासाठी झोपडी बांधून घे. आता वनवासी असणारी ती, तिला सगळं ते शास्त्र माहीत होतं. ती पटकन आपल्यासाठी झोपडी बांधते, हे सगळं करते, तिथे राहायला लागते. मुलींची सेवा करणं, त्यांना कंदमुळं गोळा करून देणं, फुलांचे हार करणं, हे सगळं तिचा दिनक्रम असा सुरू होतो. आणि त्या दिनक्रमानुसार एक दिवस त्या मुलींचं तपश्चरण झालेलं असतं आणि ते म्हणतात की आता मी इथून माझी जायची वेळ आली. तिथे आश्रमात राहणारे त्यांचे शिष्य, आजूबाजूला राहणारे सगळे समाजातले लोक त्या मुलींना भेटायला येतात आणि विचारतात की आता आम्ही काय करायचं, कसं करायचं, काय करायचं, आमच्या उन्नतीचा, आमच्या मोक्षाचा मार्ग कोणता आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग शेवट जसं आता उद्या हे ऋषी आश्रम सोडून जाणार, मग ती शबरी म्हणते की मुनिवर, मला तर काही हे समजलं नाही, मोक्ष समजत नाही, काही समजत नाही, पण तुमच्यासारखंच जीवन मला जगायचं आहे. आता तुम्ही इथे सोडून गेल्यावर माझं रक्षण कोण करणार, मला मार्गदर्शन कोण करणार. तर ते म्हणतात काही हरकत नाही, रामराय या मार्गाने जेव्हा येतील तेव्हा तुझा उद्धार नक्कीच हो. बघा, श्रद्धा आणि सबुरी जे अहिल्याने केलं तेच उदाहरण. दोघींमध्ये हा समान धागा आहे, म्हणून या दोघींना मी आज निवडलेलं आहे. आणि त्याप्रमाणे शबरी असं म्हणते की ठीक आहे, ती असा प्रश्न नाही विचारत की हे राम कोण आहेत आणि कुठे राहतात आणि ते कधी येतील आणि मग माझा उद्धार करतील म्हणजे काय होईल. तर हे जे वाल्मिकींनी इथे म्हटलेलं आहे, विश्वासो गुरुवाक्येषु स्वामिनीं दीनत्व भावना. आता सत्संगतीमध्ये आपण राहिलो, कुठलाही भगवंत आपल्याला
कुठलाही आपला आराध्य दैवत तेव्हाच आपल्याला प्राप्त होतो जेव्हा आपण त्याला पूर्णपणे शरणागती पत्करतो. त्याप्रमाणे पूर्णपणे शरण गेलेली ही शबरी मातंग ऋषींना अजिबात विचारत नाही की हे रामराया कधी येतील, कुठल्या दिशेने येतील, कसे येतील, मी त्यांना कसं ओळखू. विश्वास ठेवलाय तिने आपल्या गुरूंवर आणि मग तिने गुरूंना विचारलाय की मी काय करू. तर त्यांनी सांगितलंय तिला की तू नुसतं राम 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 म्हण. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की ही जी फुलपाखराची अळी असते ना, ती एक दिवस असं फुलपाखरू उडताना पाहते आणि तिला असं वाटतं की आपण फुलपाखरू झालं पाहिजे आणि सतत सतत त्या फुलपाखराचा ध्यास केल्यामुळे एक दिवस ती अळीतून ते फुलपाखरू तयार होतं. त्याप्रमाणे अतिशय मनाने कोमल असणारी ती शबरी. एकीकडे तिच्या जीवनातला हा अनुभव आहे की लग्न कार्यासाठी अनेक असंख्य पाडसांचा बळी जाणार आहे, छोटी छोटी पिल्लं मारली जाणार आहेत, ते मला नको आहे. आणि दुसरीकडे ती पुतपूत एवढी झालेली आहे, सत्संगतीत राहून मातंग ऋषींच्या सहवासात राहून त्या आश्रमातील लोकांचं जीवन पाहून की तिला आपला उद्धार करून घ्यावासा वाटतो आहे. आणि त्याप्रमाणे मातंग ऋषी हिमालयामध्ये निघून गेलेले आहेत, त्यांचे सगळे शिष्यगण गेलेले आहेत. एवढ्या मोठ्या ठिकाणी ती शबरी एकाकी राहिलेली आहे. म्हणजे एकाकी राहिलेली शबरी आता विचार करते रामराया कुठून येतील, कसे येतील. मग ती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशांना झाडून ठेवते. रोज वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं फळं आणायची की रामराया आल्यावर मी त्यांचं स्वागत कसं करीन, त्यांच्यासाठी हार तयार करून ठेवायची आणि सारखा रामनामाचा तिचा जप चालू आहे. असं करता करता तिचं बाल्य सरलं, तारुण्य सरलं आणि तिला वृद्धावस्था आली. आता रामराया लक्ष्मण हे सगळेजण तिथून निघालेले आहेत. मध्ये सीताहरणाचा पण प्रसंग झालेला आहे, म्हणजे इथपर्यंत रामायणाचं कथानक आलेलं आहे. आणि मग ह्याच्याबरोबर जाताना या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये रामराया आलेले आणि रामरायांना आपण म्हणतो ना सर्व देवांचे देव, त्याप्रमाणे विश्वामित्र ऋषींबरोबर असताना हे रामराया तिथे आलेले आणि रामरायांनी ओळखलेलं आहे की हीच ती शबरी. आणि शबरींच्या ध्यानीमनी काष्टी पाठाने आपण जसं म्हणतो तिला सर्वत्र रामाचा ध्यास लागलेला होता आणि रामाचा ध्यास लागलेला असल्यामुळे आता तुम्ही माझे साधारण एक वय असल्यामुळे आपल्या वेळेला ते एक गाणं होतं बघा, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, काय म्हणतात. आणि ते पुढे काय म्हणतात की तिच्या पुढे तिने असं म्हटलं आहे मी न जानकी राजकुमारी. हे जे पूर्ण गाणं आहे ते गाणं म्हणजे संपूर्ण शबरीचं जीवन आहे. म्हणजे रामायणाला नुसतं रामायण आणि महाभारत यांना आपण नुसतं आर्षकाव्य म्हणून थांबायचं नाही. ऋषीमुनींनी निर्माण केलेलं आहे म्हणून त्याला आर्षकाव्य निघालं, पण रोजच्या दैनंदिन जीवनातील लोकांना, लेखकांना, कवींना सुद्धा प्रतिभा देण्याचं कार्य या रामायणाने केलेलं आहे. मग ती अशी रामाची वाट पाहणारी शबरी सत्संगामध्ये, मातंग ऋषींच्या सत्संगामध्ये राहिलेली ती शबरी जेव्हा संपूर्णपणे ह्याचा विचार करते राम 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 याच्याशिवाय तिला दुसरा कुठलाही ध्यास लागलेला आहे, अशी ती केवळ अतिशय म्हातारी झालेली, ज्याला आपण म्हणतो ना की ते आपल्याकडे एक जाहिरात येते बघा, उन्हाळा आला की ती एका चटकिणीची येते ना, ते असं पांढरं दाखवलेलं असतं, असं सगळं वाल्मिकींनी तिचं वर्णन केलेलं आहे. अशी ती शबरी राहते आणि रामराया जेव्हा तिथे येतात तेव्हा ती रामांचं स्वागत करते, रामांच्या पायावर पडते. गोस्वामी तुलसीदासांनी खूप सुंदर दोहे त्याच्यावर लिहिलेले आहेत, पण एवढं काही सांगत बसायची आता वेळ नाही. त्यामुळे मग त्यांनी असं सांगितलं आहे की ती रामाला एका शिलाखंडावर बसवते, त्यांचे पाय धुते, त्यांना कंदमुळं फळं खायला देते. मग लक्ष्मणाला काही हे असं आवडत नाही. अगं बघा प्रत्येकाचं असतं, आपण सुद्धा देवळात गेलो, आपण आपली मैत्रीण 2-4 जणं गेलो, कोणी असं असतं नमस्कार केला, प्रसाद दिला, खाऊन घेतला. काही लोक असतात काय प्रसाद मिळाला आपल्याला चालतो का, डायबिटीस आहे का, जाऊ दे पेढा खाऊन, पेढ्याने काही नाही, खडीसाखर नाही खाऊ. म्हणजे आपला हा जसा विचार असतो तसं लक्ष्मणाचं असतं. लक्ष्मण म्हणतो की नाही, रामराया कोण कशाचा काही स्वीकार करत नाही, रामाने फक्त लक्ष्मणाकडे पाहिलेलं आहे. लक्ष्मणाला रामाचा बहिष्ठर प्राण म्हटलेला आहे. कशासाठी म्हटलेलं आहे की एका रामाच्या नजर कटाक्षाने लक्ष्मण अंकित झालेला आहे. त्याप्रमाणे रामाने शबरीची भक्ती ओळखलेली आहे
आणि ते लक्ष्मणाला खुणेनी सांगतात आहे की तू काही बोलू नकोस. भक्तासाठी देवाला सगळं सोडून यावं लागलं. युगे 28 विटेवर युवा, आपल्याला गोष्ट माहिती आहे. मग त्याप्रमाणे हे सर्वस्व तिथे रामचंद्रांच्या तिथे गेलेले आणि तिने रामाची पाद्यपूजा केलेली आहे, रामाला फळमुळं दिलेली आहे. मग रामराया तिला म्हणतात, बघा भक्तासाठी देव कसा धावून येतो. रामरायांनी शबरीला नवविधा भक्ती सांगितली. आता तुम्ही विचार करा, एवढी जी भक्त होती की जिच्या भक्तीमुळे रामराया तिथे आले. हां ठीक आहे, त्यांचं मार्गक्रमण ठरलेलं होतं, या मार्गानेच रामाने जायचं हे पूर्वीच ठरलेलं होतं पुत्रकामेष्टी यज्ञात. मग पण रामरायांना काही हे माहीत नव्हतं, ते तिथे गेलेले ते शबरीला. जसं महिन्यामध्ये म्हटलं आहे ना की गजोषी महेश्वर, तू कसा आहे, तू कोणत्या रूपात आहे हे काही आम्हाला माहीत नाही. त्याप्रमाणे शबरीला वाटायचं की हे कधी येतील, केव्हा येतील, कसे येतील आपल्याला माहीत नाही. म्हणून सातत्याने रामाचा ध्यास करणारी ती जेव्हा रामराया तिच्यासमोर भेटतात आणि रामराया तिला सांगतात की नवविधा अशी भक्ती असते, श्रवणम, पादसेवनम, आत्मनिवेदनम. आपल्याला ते नवविधा भक्तीचा तो श्लोक माहिती आहे. मग त्याप्रमाणे रामराया तिला नवविधा भक्तीचा उपदेश करतात आणि तो उपदेश केल्यानंतर आता शबरीला माहिती आहे की रामाने जर का अगोदर शबरीचं वर्णन केलं असतं आणि तिला असं म्हटलं असतं की तू श्रेष्ठ भक्त आहेस, तर तिने ऐकून नसतं घेतलं रामाकडून. म्हणजे आपल्या आराध्य दैवताने आपली स्तुती करणं ती कलियुगातली नव्हती, ती सत्ययुगातली होती. त्यामुळे मग तिने असं म्हटलेलं आहे. म्हणून रामाने उलटी युक्ती केली की तिला नवविधा भक्तीचा महिमा सांगितला आणि मग ते म्हणाले, मग शबरी तिला म्हणते, आता तुम्ही माझी एक विनंती ऐका. आणि ती विनंती म्हणजे अशी, रामराया तुम्ही असेच बसा आणि तुमच्यासमोर आता मी स्वर्गारोहण करणार. स्वर्गारोहण करणार आहे म्हणजे काय, आपल्याला पातंजलीचं योगसूत्र माहिती आहे. आणि त्याप्रमाणे ती सगळ्या आपल्या शक्ती एकवटत करते आणि मग तिच्या देहातून अग्निज्वाला उत्पन्न होतात आणि त्या अग्निज्वालेमध्ये ती भस्मसात होते. 3 प्रकारची समाधी असते. एक अग्निसमाधी की जी शबरीने घेतली, दुसरी जलसमाधी जी आपल्या एकनाथ महाराजांनी घेतली आणि तिसरी भूसमाधी ज्याचं प्रतीक आपल्याजवळच आहे, ज्ञानेश्वर महाराज किंवा शेगावचे जे गजानन महाराज होते. अशा ज्या 3 प्रकारच्या समाध्या असतात त्याच्यापैकी अग्निसमाधी शबरीने घेतलेली आहे आणि आपलं जीवन कृतार्थ केलेलं आहे. अशा प्रकारच्या या 2 ध्रुवांवर राहणाऱ्या 2 स्त्रिया, एक शबरी आणि दुसरी अहिल्या, ह्या दोघी इतक्या आत्मनिर्भर होत्या, इतक्या आत्मनिष्ठ होत्या, इतक्या पक्क्या विश्वासाच्या होत्या की आम्हाला जे वाटणार ते आम्ही करूनच दाखवणार आणि ते करून दाखवण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा अहंभाव बाळगणार. जर का अहंकार अहिल्याने बाळगला असता तर गौतम ऋषीने तिला उशाप दिलाच नसता. अहंकार जर का शबरीने बाळगला असता, शबरीने असं म्हटलं असतं की तुम्ही वेगळ्या प्रकारचे, आम्ही वेगळ्या प्रकारचे, तुमचं हे मला जमेल का? नाही, पूर्ण शरणागतता. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, महापुरे महातरू जाती लवाळे वासती. त्याप्रमाणे शबरीनी सर्वस्वी लीनता मातंग ऋषींच्या चरणी धारण केली होती आणि ते मातंग ऋषी असं म्हणतात ना की तुम्ही परमेश्वराला बोलवून तर पहा, तो तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण तुम्ही बोलवतच नाही तर तो कसा येणार. त्याप्रमाणे शबरी अनन्य भावाने रामाला शरण गेलेली आहे आणि अनन्य भावाने शरण गेलेल्या त्या शबरीचा उद्धार रामरायांनी केला आहे. मी तर असं म्हणते, नवे शबरींनी आत्मोद्धार करून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी रामाला तिने साक्ष ठेवलेला आहे. जसं अहिल्याने राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र ह्यांच्या साक्षीने आपला उद्धार करून घेतला, त्याचप्रमाणे शबरीने सुद्धा रामरायांना समोर बसवून आपला उद्धार करून घेतला आहे. उद्धारेत आत्मनाः हे जे गीतेचं वचन आहे ते शबरीने सार्थ करून दाखवलं आहे. आणि जाण्यापूर्वी एकदा शबरी असं म्हणते की रामराया,
आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की इथून तुम्ही ऋष्यमुख पर्वतावर जा आणि ऋष्यमुख पर्वतावर गेल्यावर तुमचा पुढचा जो प्रवास आहे तो तुमचा व्यवस्थित सुफल आणि सफल होईल. म्हणजे तपानी पुनीत झालेली ती शबरी, तिलासुद्धा समजलेलं आहे की रामाचं कार्य काय. आपण नाही का हो म्हणत की पहा मनाच्या तारा किती जुळल्या, मी का आजच तुझी आठवण केली आणि तू आली. आपल्या सर्वसामान्यांच्या कक्षा पण मर्यादित असतात, आपली ध्येयच उंच नसतात. शबरीचं ध्येय उन्नत होतं, उदात्त होतं, उच्च होतं आणि म्हणून तिने स्वतःची उन्नती करून घेतली, स्वतःला मोक्ष मिळवला. त्याप्रमाणे तिला आता रामरायांचं पुढील मार्गक्रमण कसं असावं हे माहीत होतं आणि म्हणून ती रामरायांना म्हणते की इथून जवळच ऋष्यमुख पर्वत आहे आणि त्या ऋष्यमुख पर्वतावर तुम्ही जा. तिथे गेलात की तुमचं सगळा पुढचा जो प्रवास आहे तो सुकर आणि सफल होणार आहे. असा एक प्रकारे शबरीनी त्यांना गर्भितार्थाने सांगितलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन केलं आहे. जे मार्गदर्शन रामरायांनी आत्तापर्यंत तिला केलं, दर्शन देण्यापूर्वी ध्यासाने जी पछाडलेली होती शबरी, तिने जसं स्वतःचा उद्धार स्वतः करून घेतला, तोही रामरायांच्या साक्षीने त्याप्रमाणे आजच्या आपल्या ज्या 2 नायिका मी आपल्यासमोर मांडल्या. अहिल्या मांडत असताना तिचे 5 प्रकार मी सांगितले. अहिल्या म्हणजे एक नैसर्गिक घटना, गौतम म्हणजे ज्यांच्याकडे खूप सारी भूमी आहे असे किंवा ज्यांच्याकडे खूप गोधन आहे. अहन म्हणजे सूर्य आणि ली म्हणजे रात्र, सूर्यामध्ये रात्र विलीन होणं म्हणजे सूर्यप्रकाश मिळणं. इंद्र हा पावसाची देवता आहे म्हणजे तृणांकुराचं किंवा नवीन धान्याचं उत्पादन होणं. आणि अहिल्या म्हणजे मानवसुलभ भावनेचं एक प्रतीक की तुम्ही कितीही मोठ्यांच्या सहवासात असा, कितीही मोठे असा तरी क्षण एक पुरे प्रेमाचा, यांनी म्हटलेलं आहे गडकरींनी, वर्षाव पडो मरणांचा, तसं नाही, क्षण एक पुरे तो अधःपतनासाठी असं पण म्हणू शकतो. एक क्षणभर जर का आपल्याला आपल्यावर विजय मिळवता आला नाही तर आत्मसंयम ही गोष्ट आपल्याला अहिल्याच्या उदाहरणातून घेता येते आणि शबरीच्या उदाहरणातून आत्मोद्धार आपलाच आपण कसा करून घ्यायचं. जसं यांनी म्हटलेलं आहे की जगाचं कसं आहे तुमचं तुम्ही ठरवायचं, पेला भरलाय का रिकामा हे तुम्ही ठरवायचं. हे जसं त्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपलं जीवन कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं असतं. ह्या जसं आपण म्हणतो की कोणत्याही देवतांची नवरात्र म्हणा किंवा कार्यक्रम आपण का करतो तर असंख्य सद्गुणांचे पुतळे असणारे आपले राम, कृष्ण, देवीचं नवरात्र असतं, खंडोबाचं नवरात्र असतं, हे सगळे असतात. मग आता आपल्याला माहिती की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर एकदा आपल्याला मानवजन्म मिळतो आणि त्या मानवजन्मात आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. तर असा उद्धार करण्यासाठी दरवर्षी आपण आपल्या आराध्य देवतेचा एक गुण जरी आपण घेतला तरी आपल्यामधले असणाऱ्या सद्गुणांची बेरीज होईल. सद्गुणांची बेरीज झाली की हळूहळू दुर्गुणांची वजाबाकी होईल आणि दुर्गुणांची वजाबाकी कशी करायची, तपस्सामर्थ्याने आपण आपला उद्धार कसा करून घ्यायचा. मनाचा खंबीरपणा असला, एकचित्त असलं, ध्यास असलं, निष्ठा असली की माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे अतिशय सामान्य असणाऱ्या पण असामान्यत्वाला पोचलेल्या शबरी आणि अहिल्याच्या उदाहरणावरून आपल्याला सिद्ध झालेलं आजच्या कथाभागात आपल्याला दिसतं. शंखवादनाने पावित्र्याची निर्मिती केलेलीच होती. भजनाने माहोल ज्याला आपण म्हणतो तो भक्तीचा माहोल तयार केला आणि अशा वेळेला तुम्ही शांत चित्ताने मला माझे दोन शब्द नाही म्हणत मी, 1.25 तास बोलण्याची जी काही तुम्ही मला संधी दिली, आता माझं बोलणं तुम्हाला आवडलं की नाही हे उद्याच्या तुमच्या उपस्थितीवरून मला समजेलच. आता एवढं मी तुम्हाला सांगू आज इथेच थांबते आणि उद्या आपण वेगळ्या स्त्रिया घेणार. तर उद्या मी घेणार आहे तारा, मंदोदरी ह्या पंचकन्यातल्या 2 पतिव्रता स्त्रिया आणि शूर्पणखा, त्रिजटा आणि त्रिशूला अशा या 3 जणी, 3 राक्षसिणी
आणि 2 स्वामिनी, ज्याला आपण असं म्हणतो. अशा या 5 जणींचे चरित्र, जसं मी तुम्हाला म्हटलं की वाल्मिकी रामायणामध्ये असणारं त्यांचं वर्णन आणि आत्तापर्यंत 5-6 जणांची जी मी नावं घेतली त्या लोकांनी लिहिलेलं आणि तुम्हाला मला माहीत असलेल्या या सगळ्या गोष्टी, हे जे आहे ते वर्णन. अहिल्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं, या बोलण्याच्या ओघात सुटलं. आता वयामानाने काही गोष्टी होतात बोलता बोलता, तसं माझ्याकडून सुटलेलं मी आता तुम्हाला सांगते की कंब रामायणामध्ये असा उल्लेख आहे की अहिल्याने, वाली हा सुग्रीव हा सूर्यपुत्र आणि वाली हा इंद्रपुत्र होता. या दोघाही पुत्रांचं पालन अहिल्याने केलेलं आहे असं कंब रामायणामध्ये म्हटलेलं आहे. कंब रामायण त्या भाषेत असल्यामुळे मला काही मिळालं नाही, कुठेतरी कधीतरी पेपरमध्ये आलं होतं. तो संदर्भ घेऊन हा मुद्दा फक्त मी तुमच्यासमोर मांडला आहे. अहिल्याचं वेगळेपण किंवा मोठेपण याच्यासाठी की स्वतःची मुलं नसताना सुद्धा त्या 2 म्हणजे देवपुत्रांना तिने वाढवणं, हे तिचं वेगळेपण. याच्यावर मी जास्त भाष्य याच्यासाठी करत नाही की जोवर मी स्वतः ते वाचत नाही, माझ्या बुद्धीला जोवर ते पटत नाही, तोवर मी ते कोणासमोरही मांडत नाही. माझं स्वतःचं एक ध्येय आहे की आपल्याला जर का कोणाला माहिती देता आली तर ती सत्य द्यावी. असत्य माहिती किंवा ऐकीव भरोशावर आपण आपली विधानं करू नये. कारण त्यांनी काय म्हटलं, प्रवचन करणार. प्रवचन या शब्दाचा अर्थ काय, जे काही थोरा मोठ्यांनी साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर आपली मतं मांडणं. हे वालीचं आणि सुग्रीवाचं मी कुठेही वाचलेलं नाही आहे, म्हणजे मराठी भाषांतरसुद्धा वाचलेलं नाही आहे, पण कोणत्या तरी एका पेपरमध्ये असं छोटंसं आलं होतं, त्याच्यावरून फक्त मी तुमच्यासमोर मांडलं. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला मी जेव्हा केव्हा कुठे जाईन किंवा माझ्या माहितीत ही भर पडेल. आणि असं म्हणून आज आपण इथेच थांबूया. श्रीराम जय राम जय.